1993च्या मुंबईमधल्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानातल्या रुग्णालयात दाखल। विषप्रयोग झाल्याची पाकिस्तानी मीडियाची माहिती। भारत किंवा पाकिस्तान सरकारकडून दुजोरा नाही। मंत्री गिरीश महाजनांचे सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा खडसेंचा गंभीर आरोप। विधान परिषदेत फोटो दाखवून मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी। मध्ये छोटा राजनच्या हस्तकानी सलीम कुत्ताची रुग्णालयात हत्या केली। काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्या दाव्यानं खळबळ। सलीम कुत्ता अजूनही येरवड्याच्या अंडा सेलमध्ये। पोलीस रेकॉर्डनुसार 1998 मध्ये मारल्या गेलेल्या व्यक्तीचं नाव सलीम कुर्ला। NDRFच्या दरापेक्षा वाढीव दरानं 1851 कोटी रुपयांची मदत वितरित करणार। तर आतापर्यंत बळीराजाला 44,000 कोटींची मदत। मुख्यमंत्र्यांची माहिती। सेटलमेंट नीट न झाल्यानं मोर्चा काढला का? ठाकरे गटाच्या मोर्चावर राज ठाकरेंचा सवाल। तर अदानींना प्रश्न केला, चमचे का वाजू लागले? उद्धव ठाकरेंचा पलटवार। मराठा आरक्षणासंदर्भातील न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा अहवाल सरकारकडून मान्य। उद्या मुख्यमंत्री विधिमंडळात भूमिका मांडणार। दिल्लीत मराठा आरक्षणावर पार पडली सर्वपक्षीय खासदारांची बैठक। जर केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांनी दखल घेतली नाही तर दिल्लीत ठाण मांडून बसू, खासदारांचा इशारा। उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल। उद्धव ठाकरेंनी घेतली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट। अजित पवार गट डॉक्टर हेडगेवारांना अभिवादन करण्यासाठी जाणार नाही। आमदार आशिष शेलारांकडून महायुतीच्या आमदारांना निमंत्रण। उद्या रेशीम बागमध्ये कार्यक्रम। लोकसभेचे आणि राज्यसभेचे आज एकूण 78 खासदार निलंबित। संसद हल्ल्याप्रकरणी गदारोळ केल्यानं आतापर्यंत 92 खासदारांचं निलंबन। विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर टीका। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।